पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। पाचव्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार। मुंबईमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या 2 सभा, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार, तर संजय दीना पाटील आणि अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी आयोजित बाईक रॅलीत ठाकरे सहभागी होणार। भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची आज सभा, 3 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या प्रचारासाठी मीरा भाईंदरमध्ये भव्य प्रचार रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रमुख उपस्थिती। नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतिगिरी महाराजांची भव्य प्रचार रॅली। भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, नाशिकमध्ये रोड शो दरम्यान मोदींच्या कटआउटवर केली पुष्पवृष्टी। पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून विरार ते नाला सोपारा दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आयोजन, उमेदवार राजेश पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं पदाधिकाऱ्यांचं आवाहन। मुंबईतल्या भाजपच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप परिसरात शाखा भेटी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज मुंबईत महायुतीसाठी प्रचार, घाटकोपर परिसरातल्या गणपती मंदिरात राज ठाकरेंनी केली आरती। उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी गोयल यांनी संवाद साधला। नाशिकच्या भगूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारादरम्यान घडला प्रकार। उद्धव ठाकरेंचा संबंध आता भगव्याशी नाही तर हिरव्याशी, याचा पश्चात्ताप ठाकरेंना आयुष्यभर होणार, आमदार गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या सभेत अज्ञातानं दगड भिरकावल्याची घटना, कुरार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी आहेत, विचारधारेचे नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। मी माझ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, चाणक्य नव्हे, पक्षासाठी सर्वस्व देण्याची तयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। पैसे वाटतात त्या ठिकाणी फडणवीस पोहोचतात, जिथं दरोड्याचा माल तिथं फडणवीस, मुलुंडमधल्या राड्यानंतर फडणवीस घटनास्थळी पोहोचले, त्यावरनं संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। विक्रोळीच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख। मुंबईतल्या मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 3,56,00,000 निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर पंतप्रधान मोदींचं जाणं हा बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊतांची मोदींवर टीका, तर बाळासाहेबांनी काल मोदींना शाप दिला, राऊतांचा मोदींना टोला। अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊतांवर गुन्हा दाखल, औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी कारवाई। सत्ता आल्यास देशामध्ये सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवतायत, खरगेंचा आरोप। आता आम्ही सक्षम, भाजप पक्ष आम्ही आमच्या पद्धतीनं चालवतो, वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांचं उत्तर, आधी असक्षम होतो म्हणून संघाची गरज पडत होती, नड्डांचं वक्तव्य। मथुरा आणि काशीतल्या मंदिर बांधण्याचा विचार नाही, जे.पी. नड्डांची माहिती, नव्या मंदिर निर्माणाचा ना विचार ना कल्पना ना इच्छा, एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जे.पी. नड्डांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपायला देखील भाजप मागे पुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल।
जेपी नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. संघ परिवार आत्म्यासारखा, आमच्या विजयात संघ परिवाराचं योगदान. बावनकुळेंची माहिती. देशात 4 जूनपासून अच्छे दिन येणार. उद्धव ठाकरेंना विश्वास. सत्ताधाऱ्यांना मुंबईची लूट करून सगळं गुजरातला घेऊन जायचंय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. राज्यातल्या सर्व 48 जागांवर इंडिया आघाडीचाच विजय होणार. उद्धव ठाकरेंचा दावा. तर इंडिया आघाडीचं सरकार राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करणार. मोदींच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार. सरकारी यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. सरकारकडून लोकशाहीच्या केवळ बाता, प्रत्यक्षात लोकशाही विरोधी सरकारची भूमिका. खरगेंची टीका. पंतप्रधान मोदींकडून प्रचारादरम्यान जनतेला भडकवण्याचं काम सुरू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका. एनडीएकडून विश्वासघाताचं राजकारण. खरगेंचा एनडीएवरही निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सल्ला देणारे कोण? मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना सवाल. तर मोदी लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतायत. खरगेंचा हल्लाबोल. मोदी सरकारच्या तुलनेत दुप्पट मोफत धान्य इंडिया आघाडी सरकार देणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन. तर जनतेच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेणार. खरगेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत झालेल्या 4 टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात काय अडचण आहे? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल. निवडणूक आयोगाला 1 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. धुळे लोकसभा मतदारसंघात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंची टीका. मतदारांनी राष्ट्रहितासाठी मतदान करावं असं मतदारांना आवाहन. कापसाचा दर कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही. याबाबत मला आश्चर्य वाटतं. त्यांच्यात संतापाची लाट यासाठी नाही कारण त्यांच्या डोक्यात भगवा, निळा आणि हिरवा घालून ठेवलाय. बच्चू कडूंची भाजप आणि काँग्रेसवर सडकून टीका. मुलुंडमध्ये भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. असे काहीही पैसे मिळाले नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी जात घेतला आढावा. आम्ही पंतप्रधानांच्या सभेत व्यस्त असताना संजय दिना पाटलांनी भेकड हल्ला केला. पहिल्या दिवशीपासून संजय पाटील घाबरलेत. त्यामुळे ते वारंवार गुंडागर्दी करून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतायत. मिहीर कोटेचा यांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.